आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. विरोधकांना खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात लढण्यासाठी उमेदवार मिळत नाही. ज्यांना खुमखुमी असेल त्यांनी लढवावंच. खासदार विनायक राऊत 2.5 लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी व्यक्त केलाय. काय म्हणालेत पारकर पाहूयात. लोकप्रिय खासदार यांच्या लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने मुंबई स्थित कोकणवासियांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांचा व शिवसैनिकांचा एक बैठक मेळावा 13 मार्च बुधवार सायंकाळी 5 वाजता शिवसेना भवन मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला आहे. खरं तर खासदार विनायक राऊत यांचा जो जनसंपर्क आहे आणि जो त्यांनी सध्या झंझावात सुरू ठेवलेला आहे, अनेक लोक हे शिवसेनेमध्ये सामील होत आहेत. आपण पाहिलं की काल वरवडे गावातील अनेक ग्रामस्थ, अनेक मुस्लिम बांधव यांनी शिवसेनेच्या विचारामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला आणि एक उत्साहाचं एक वातावरण या निमित्तानं या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे. अनेक गावागावामध्ये अशा प्रकारचे अनेक प्रवेश हे या निमित्तानं होत आहेत. खासदार विनायक राऊत या निमित्तानं लोकांना भेटण्याकरता गावोगावी त्या निमित्तानं जात आहेत, लोकांशी संपर्क साधत आहेत आणि जनतेचा आशीर्वाद, लोकांचं प्रेम हे त्या निमित्तानं खासदार विनायक राऊतांना या निमित्तानं मिळाल्याचं त्या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, विजयाची जी हॅट्रिक आहे, 2 वेळा मागच्या निवडणुकीमध्ये खासदार विनायक राऊत हे मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघातून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत आणि आता 3ऱ्यांदा सुद्धा अशाच मोठ्या लाखोंच्या मताधिक्यानं ते या मतदारसंघातून निवडून येतील. खरं तर आज जो या मतदारसंघातला जनतेचा जो जनमत आहे, जनतेचा जो कौल आहे, हा खासदार विनायक राऊतांच्या बाजूने आहे. पण गेली अनेक वर्ष जो त्यांनी विकास केलेला आहे, अनेक प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावलेले आहेत. म्हणजे अनेक पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या मार्फत जे गावागावातले महत्त्वाचे रस्ते आहेत, हे रस्त्यांचे प्रश्नसुद्धा त्या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत. आणि भूमिगत वीज वाहिनी असेल, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मालवण, देवगड त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या विद्युत वाहिन्यांचं काम, भूमिगत वाहिन्यांचं काम त्या ठिकाणी उभं राहिलं. खरं तर जी सिंधुदुर्ग जिल्ह्याची गरज होती, एक मोठं रुग्णालय आणि सरकारी मेडिकल कॉलेज, हे सुद्धा 966 कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज या जिल्ह्यामध्ये त्याला मान्यता मिळाली, प्रवेश त्या ठिकाणी सुरू झाले आणि अनेक सिंधुदुर्गातली, या मतदारसंघातली, या महाराष्ट्रातली की त्या ठिकाणी डॉक्टरकीचं शिक्षण हे माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी घेत आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये 2 महत्त्वाची वादळं, निसर्ग असेल, तौक्ते असेल, या वादळामध्ये सुद्धा फार मोठं नुकसान या सिंधुदुर्गातल्या, रत्नागिरी, महाराष्ट्रातल्या जनतेचं झालेलं होतं आणि त्यालासुद्धा फार मोठी मदत त्या काळामध्ये, म्हणजे जवळजवळ तोक्ते वादळाला 50 ते 52 कोटी रुपयाची मदत ही त्या ठिकाणी बाकीचे सगळे म्हणजे निकष जे होते ते निकषामध्ये बदल करून लोकांना त्या ठिकाणी कशी मदत होईल आणि मग तो प्रयत्न त्या काळामध्ये झाला. BSNL टॉवर जे आज नेटवर्कचा प्रॉब्लेम जो ग्रामीण भागामध्ये होतो, त्या याच्यामध्ये सुद्धा अनेक टॉवर हे खासदारकीच्या काळामध्ये विनायक राऊत साहेबांनी त्या ठिकाणी मंजूर केले
अनेक त्या ठिकाणी कार्यान्वित सुद्धा त्या ठिकाणी झालेले आहेत, काहींची भूमिपूजनं झालेली आहेत आणि म्हणून एकीकडे असे अनेक प्रश्न विकासाचे मार्गी लावत असताना तितक्याच ताकदीनं या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या 2200 गावामध्ये लोकांमध्ये जनसंपर्क ठेवण्याचं काम सुद्धा विनायक राऊत यांनी त्या ठिकाणी केलं. खरं तर नाणार बारसू हा जो रिफायनरी प्रकल्प ज्याला शेतकऱ्यांचा विरोध होता, इथल्या भूमिग्रस्तांचा विरोध होता, प्रकल्पग्रस्तांचा विरोध होता, ती भूमिका करून शिवसेनेनं त्याचं सुद्धा नेतृत्व केलं, त्या आंदोलनाला त्या ठिकाणी ताकद दिली आणि म्हणून प्रदूषणकारी प्रकल्प या जिल्ह्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये होऊ नये ह्याच्यासाठीचा प्रयत्न, जो जनतेची मागणी होती, जी शेतकऱ्यांची मागणी होती, ही मागणी सुद्धा त्या ठिकाणी लावून धरली. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.